विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात. विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात. गोड हास्याच्या गप्पा झडती, नव्या ओळखीला वाटा मिळती. शुभमंगल सावधान, वधूवर जुळती मनाने, परिवार भेटती प्रेमाने. गोड क्षण जुळती, स्वप्ने फुलती. विवाह प्रसाद सोहळ्यात नवीनाती गुंफती. शुभमंगल सावधान. आजच्या या मंगल प्रभात वेळी विवाह प्रसाद कौटुंबिक भेट सोहळ्याच्या अनुषंगाने आपल्यासारख्या समाजातील प्रतिष्ठित आणि स्नेही जनांचा आमच्याशी सुद्धा परिचय आणि संवाद साधण्याचा आम्हाला मंगलक्षण आलेला आहे. तर त्या अनुषंगाने फक्त 2 मिनिटं तुम्हा सर्वांशी संवाद साधू इच्छिते. आज विवाह प्रसाद कौटुंबिक भेट सोहळा हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे जो क्वचित आपण अनुभवतो. समाजामध्ये विवाह ही संस्कृती आहे, तो एक संस्कार आहे आणि ह्या संस्कृतीला, ह्या संस्काराला परिपूर्णता कशी येईल आणि त्यामध्ये आनंदाचे क्षण वृद्धिंगत कसे होत जातील, तसंच विश्वासार्हता आणि संस्कार यांच्या प्रमुख पाठबळावरती अनेक नाती जोडली जातात. पण ही नाती चिरकाल टिकणारी आणि आनंददायी अशी कशी होतील, ह्या मागची सगळी पार्श्वभूमी अनेक विवाह मंडळं अभ्यासत असतात आणि त्या दृष्टीने समाजामध्ये खूप विवाह मंडळं आहेत, अस्तित्वात आहेत. विवाह प्रसाद ह्या संस्थेने आजपर्यंत या सगळ्या विवाह मंडळांचा, संस्थांचा आणि त्यांच्या कार्यकारिणीचा खूप सखोल परिचय, अभ्यास आणि अनुभव घेतल्यानंतर काही अगदी छोट्या छोट्या त्रुटी कधीतरी राहून गेल्याच्या लक्षात आल्यानंतर त्या सगळ्या कशा न राहता पुढे सगळं छान होत जाईल आणि मांगल्याच्या क्षणांची सुरुवात सुद्धा कशी मंगलमय करता येईल, ह्या एका सुंदर विचारांच्या प्रेरणेने विवाह प्रसाद अस्तित्वात आले आहे. आणि विवाह प्रसादचा हा कौटुंबिक भेट सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे. आजच्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आपल्याला अतिशय समाजप्रिय व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. शासनाच्या जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाचे सचिव श्री नंदकुमार वडनेरे आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आहेत. तसंच आजच्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सौ सुलेखा तळवलकर, ज्यांना परिचयाची आवश्यकता मुळीच नाही अशा सगळ्यांच्या दिल के करीब असलेल्या सुलेखा तळवलकर. तसंच आजचा हा सोहळा समस्त विवाह प्रसादची कार्यकारिणी आणि तुम्ही सर्व उपस्थित आणि उपवर वधूवर यांच्यासाठी एक आनंदाचा भेट सोहळा आहे. आज तुम्ही या क्लिपमध्ये ऐकल्याप्रमाणे जन्मजन्मांतरीची नाती जुळावी असा शुभयोग आजचा जुळून आलेला आहे. तसंच रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना एक छान असा थोडा तरी निवांत वेळ मिळालाय. आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना वेळ हा द्यावाच लागतो आणि म्हणूनच आज संपूर्ण दिवस हा विवाह प्रसादच्या कौटुंबिक भेट सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहून दिलेला आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना अभिवादन करतो आणि 1-2 मिनिटातच
आता प्रमुख अतिथींचं आगमन झालं की अगदी योग्य वेळी शुभ मुहूर्ती आपण ह्या विवाह प्रसाद कौटुंबिक भेट सोहळ्याला अगदी व्यवस्थित संस्कृती आणि संस्कारांना अनुसरून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत मंगल वाद्यांचा निनाद ऐकूया आणि प्रभुचरणी प्रार्थना करूया की जसा आजचा दिवस मंगलमय आहे तसंच आज उपस्थित असलेल्या उपवर कन्या सुकन्या सुपुत्रांच्या आयुष्यातही मंगलक्षण वारंवार येऊन अशी प्रभुचरणी प्रार्थना करूयात. मंगल वाद्याचे निनाद आपण ऐकूयात सगळे मिळून आणि आपले अतिथी इथे आल्यानंतर योग्य आणि अगदी मुहूर्तावर आपण सोहळ्यास प्रारंभ करूया. कांदे पोह्यांचा हा सोहळा परंपरेला नवरूप देतो. अनुरूप कुटुंब एकत्र आणतो. नवे नाते फुलवित जातो. वधूवर जुळती मनाने. परिवार भेटती प्रेमाने. गोड क्षण जुळती. स्वप्ने फुलती विवाह प्रसाद सोहळ्यात. नवी नाती गुंफती. विवाह प्रसाद घे पुढाकार. घराघरात होई उत्सव साकार. नव्या विश्वासाने नाती जुळती. आपल्या सगळ्यांच्या दिल के करीब असलेल्या आपल्या आवडत्या सिने तारका सुलेखा तळवलकर तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नंदकुमार वडनेरे यांना आम्ही रंगमंचावर आमंत्रित करीतो. विवाह प्रसादचे सर्वे सर्वा श्री प्रसाद शिवरकर यांचे वडील आणि प्रेरणास्थान श्री गोविंद शिवरकर यांनाही आम्ही व्यासपीठावर पाचारण करतो. समस्त मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या ह्या सांस्कृतिक शुभ सोहळ्याचा प्रारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने करूयात. मान्यवरांना विनंती करीतो शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या ह्या सोहळ्याचा प्रारंभ करावा. दीपज्योती नमोस्तुते ही आपली संस्कृती आहे आणि आज आपल्याला लाभलेले समस्त मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने आपण सोहळ्यास प्रारंभ करूयात. आज मान्यवर हो आपल्या उपस्थितीमुळे या सोहळ्यास अधिकच उत्साह आणि मांगल्य प्राप्त झाले आहे. प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणारे आपण भारतीय सूर्योदयापासूनच दिवसाला प्रारंभ करतो आणि म्हणून प्रकाशाचे उपासक असलेली आपली मने दीपक प्रज्वलनाने प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण अनुभवतो. आजच्या या शुभ दिनी शुभ प्रसंगी विवाह प्रसादचा शुभारंभ मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो.
विवाह प्रसादचे सर्वेसर्वा श्री प्रसाद शिवरकर आणि विवाह प्रसादच्या अध्यक्षा सौ रूपा शिवरकर यांना आम्ही विनंती करीतो आजच्या प्रमुख अतिथींना विवाह प्रसाद तर्फे एक छानशी भेट देऊन त्यांचा स्वागत सत्कार करावा. सौ सुलेखा तळवलकर. स्वागताचा स्वीकार करावा. आम्हाला तुमची छवी इतकी प्रिय आहे की आम्ही ती छवी तुम्हाला स्वागत भेट म्हणून देतो आहोत. स्वीकार करावा. दिशा तुम्हाला प्रसादजी सांगतीलच, पण आमच्या मनाच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुमचं अस्तित्व आहे बरं का. स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नंदकुमार वडनेरे सर, आपलं व्यक्तिमत्व आम्हाला नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे, म्हणून आपल्यालाही विवाह प्रसाद तर्फे ही आपल्याच छवीची भेट आम्ही देतो आहोत. त्याचा स्वीकार करावा. श्री सागर गंगेले यांना देखील आम्ही इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि प्रसादजी आणि रूपाताई यांना आम्ही विनंती करतो की त्यांचा देखील आपण स्वागत सत्कार करूयात. तुमची साथ आम्हाला नेहमीच लाभलेली आहे सागरजी. गोल्डन आय इव्हेंट तर्फे आजचा हा सोहळा आयोजित झालेला आहे. गोल्डन आयचे देखील सर्वेसर्वा श्री प्रसादजी आहेत. गोल्डन आय ही संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे आणि नवोदित कलावंतांसाठी हक्काचं व्यासपीठ तसेच अनेक कंपन्यांना ऍडव्हर्टाइजमेंट पार्टनर म्हणून साथ देत आलेले गोल्डन आय आज विवाह प्रसाद कौटुंबिक भेट सोहळ्याचे आयोजन करत आहेत. तर गोल्डन आय इव्हेंटचे पार्टनर असलेले सॅम चर्चिल यांनाही आम्ही विनंती करतो या स्वागत सत्कार भेटीचा स्वीकार करावा. प्रसादजी. आम्हा सर्वांचे आणि मुख्यत्वे करून प्रसादजी आणि रूपाजींचे जे प्रेरणास्थान आहे ते श्री गोविंद शिवरकर. गोविंद शिवरकरांनाही आपण त्यांचाही स्वागत सत्कार करूया. हो. प्रेरणास्थान सगळ्यात पहिलं कुटुंबातलं प्रेरणास्थान म्हणजे पिताश्री. श्री प्रसादजींचे पिताश्री आणि विवाह प्रसादचे तसेच गोल्डन आयचे प्रेरणास्थान वडील श्री गोविंद शिवरकर. आनंदाचे डोही आनंद तरंग. आज या सगळ्यांच्या आपल्याशी होणाऱ्या भेटीमुळे देखील आपल्याला एक आनंदाची प्राप्ती होते आहे आणि आज तर दिवसच आनंदाचा आहे, महत्वाचा असे देखील आहे. संस्कृती संस्कार आनंद सर्वच एकरूप झाले आहेत. तर ह्या प्रसंगी विवाह प्रसाद कौटुंबिक भेट सोहळ्याचं सुंदर आयोजन झालेलं आहे आणि
खरोखरच छान आपल्या सगळ्यांना वाटतंय. तर विवाह प्रसादचे सर्वे सर्वा श्री प्रसाद शिवरकर यांना विनंती करतो विवाह प्रसाद बद्दल 2 शब्द सांगावे. आदरणीय नंदकुमार वडनेरे सर, सौ सुलेखा मॅडम, सौ रूपा मॅडम आणि सर्व जमलेले आदरणीय, विवाह प्रसादची स्थापना 1 जानेवारी 2024 रोजी केली. त्याचा मुख्य पर्पज जो होता तो सध्या ज्या काही विवाहाविषयी समस्या आहेत आणि त्याकरता ज्या काही विवाह संस्था काम करतात त्यांच्यामध्ये अजून काहीतरी आपण भर घालावी म्हणून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर करून विवाह मेळावा हा पूर्णपणे ॲटोमेटेड असा केलेला आहे. यामध्ये आपण अजून काही बरेच नवीन सॉफ्टवेअर आणतो आहे. त्यापैकीच जसा मेळाव्यामध्ये वर्षातून एकदा आपण सगळे भेटतो, तर दुसरी पुढचं जे आमचं सॉफ्टवेअर येतं आहे त्यामध्ये आपण आता दर आठवड्याला तुमच्या वेळेप्रमाणे विवाह प्रसादच्या ऑफिसमध्ये 1-to-1 मीटिंग अरेंज करणार आहोत. म्हणजेच काय की मुला मुलींना कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन न करता विवाह प्रसादच्या ऑफिसमध्येच कांदे पोह्याचा कार्यक्रम दर शनिवार रविवार अरेंज करण्यात येणार आहे. बाकीच्या सूचना वेळोवेळी आपल्याला देण्यात येतीलच. एवढं बोलूनच मी संपवतो. धन्यवाद. आपण सगळे जाणतोच जल हे जीवन आहे. जलसंपदा आणि पाटबंधारे विभागामध्ये संपूर्ण आयुष्याची कारकीर्द अर्पण करणारे आणि आताही कार्यरत असणारे असे अध्यक्षस्थानी लाभलेले आपले श्री नंदकुमार वडनेरे साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण समाजाची खूप सेवा केलेली आहे आणि आम्हाला आपण प्रेरणास्थानी आहात. 358 छोटी मोठी धरणं यांच्या कारकिर्दीत बांधली गेली आणि त्याचा आपण सगळेजण लाभ घेतो आहोत. तर आज तुम्ही आम्हाला एक मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहात. तुमच्या मार्गदर्शनाचा आणि तुमच्या मार्गदर्शनपर भाषणांचाही आम्हाला लाभ घ्यावा असा वाटतो आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, भगिनींनो, आज आपल्या सर्व समाजाच्या दृष्टीने, सर्व शाखीय सोनार समाजाच्या वतीने आमचे परममित्र प्रसाद शिवरकर यांनी हा जो विवाह प्रसाद कुटुंबभेट सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल आपल्या समस्त आहिर सुवर्णकार समाजातर्फे त्याचं प्रथम स्वागत करतो. मित्रांनो, हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती विवाहावरती अवलंबून आहे. चांगले विवाह व्हायला पाहिजे. आई वडिलांची इच्छा असते, पाल्यांची इच्छा असते. पूर्वीचा काळ जर आठवला, या ठिकाणी बरेचसे सिनियर बसलेले, आपल्याला आठवत असेल की आपल्या काळामध्ये आपली लग्न लागायला काही वेळच लागलेला नाही. कारण मुला मुलींना कुठला स्कोप दिलेलाच नव्हता. आई वडिलांनी परस्पर लग्न ठरवली. तर माझं तरी लग्न तसंच झालेलं. बऱ्याचशा मंडळींचं बघा, पाल्य ठरवतात, कुटुंब प्रमुख ठरवतात, मुलगा मुलगी एकमेकाला अनुरूप आहे हे तेच कल्पित करतात आणि दोघांची गाठ बांधून ते सगळं सुखरूप होत असतं. हळूहळू काळ बदलत गेला. सुवर्ण कायदा आला, जवळपास 50, 55, 60 वर्ष झाली. त्याच्यानंतरचा काळ बदललेला आपण बघितला असेल. हळूहळू सुवर्ण कायदा आल्यानंतरची गोष्ट शैक्षणिक प्रचार झाला. प्रचार झाल्यानंतर एक क्रांती अशी झाली की आपला सोनार समाज, जिथे जवळपास एकंदर सोनार समाजाच्या 60 ते 70% लोक प्रत्यक्षामध्ये सोनारी करायची, ती संख्या रोडावली आणि केवळ 20% सोनारी समाज झाला. आज तर केवळ 15% सोनार खऱ्या अर्थाने
आपला सोनारी व्यवसाय करतात, बाकीचे इतर व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. झालं असतं त्यामुळे थोडी समस्या पण निर्माण झाली, आनंद पण आहे, समृद्धी पण त्यातनं आली. कारण शैक्षणिक प्रसार झाल्यामुळे मुली शिक्षण चांगलं घेऊ लागल्या. आता तर खरं सांगायला हरकत नाही, आजची परिस्थिती अशी आहे, मुलांपेक्षा आमच्या मुलीच जास्त शिकलेल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारच्या अपेक्षा वाढल्या, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, शिक्षण वाढलं, आर्थिक योगदान त्या देऊ शकतायत आणि त्यामुळे वय सुद्धा वाढलं. पूर्वीच्या काळी बघाल तुम्ही की मुलगी वयात येण्याच्या अगोदर सुद्धा किंवा नुकतंच वयात आलेल्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, एक 16 ते 18 वर्षाची मुलगी आणि 20 ते 22 वर्षाचा मुलगा अशी लग्न लागायची. ते नंतर कुठेतरी 20 वर्षाची मुलगी, नंतर 25 वर्षाचा मुलगा असं होऊ लागलं. आज कुठेच तुम्हाला दिसणार नाही. आज मुलीचं वय एकत्रित, आता याला कुठल्या प्रकारची टीका बी करत नाही, ही एक घटना घडत आलेली आहे आणि त्या घटनेला आपण सगळे सामोरे जात आहोत. आणि त्यामुळे विवाह समस्या जी आहे ती दिवसेंदिवस थोडीशी कठीण होत गेली असं म्हणावं लागेल. पूर्वीच्या काळात असे वधूवर मेळावे कुठेच होत नव्हते, कारण लग्न जमत होते ऑटोमॅटिक. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग समाजाने यामध्ये योगदान देण्याचं ठरवलं. प्रत्येक ठिकाणी आपण बघाल, सर्व शाखेमध्ये, प्रत्येक समाजामध्ये, कुठलाही समाज असो, मग तो समाज पुढे गेला आणि समाजाने वधूवर मेळावे एकत्र सुरू केले. उद्देश असा होता की एकाच छत्राखाली मुलं आणि मुली एकत्र येतील, पाल्य आणि पाल्य एकत्र येतील, चर्चा होईल, त्यामधून मुलांना निवड करता येईल. निवड हा शब्द पूर्वी नव्हता, निवड हा आत्ता आला. कारण अपेक्षा आहे, माझ्या शाखेमधला मला मुलगा पाहिजे, त्याचं माझी रात जमली पाहिजे असं मुलालाही वाटतं आणि मुलीलाही वाटतं. आणि त्यामुळे हा आज सगळा काळ आपल्याला आपण बघतोय एकंदरीत 70 झालेला आहे. यामध्ये मग आता नवीन नवीन परत पर्व फुटायला लागलेलं आहे की मुला मुलींचं एक एकत्र येणं आल्यानंतरची गोष्ट अशी होऊ लागली की मुलींना सुद्धा आपला वर शोधत असताना मग तिच्या बऱ्याचशा कंडिशन्स होऊ लागल्या. मग माझ्याच तो शहरामधला असला पाहिजे, माझ्या शाखेमधला असला पाहिजे, माझ्या पॅकेजपेक्षा त्याचं पॅकेज जास्त असलं पाहिजे, किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या, पण त्या सगळ्या आपल्याला आज मान्यता द्याव्या लागत आहेत. कारण की ज्या पद्धतीचा प्रसार शिक्षणाचा झाला त्या पद्धतीने एकत्रित कुटुंब नांदण्याकरता मग गंमत अशी झाली मित्रांनो की जो पाल्याचा व्हेटो असायचा, आई वडिलांचा जो व्हेटो आहे तो आई वडिलांचा व्हेटो कमी होत गेला. ऑटोमॅटिकली हा व्हेटो मुला मुलींच्या हातामध्ये आला आणि आजही जे लग्न ठरतायत ते पाल्य आणि पालक हे बघतायत की माझ्या मुलीला काय आवडतं, मुलाला काय आवडतं, आणि शेवटी तुम्हाला जे आवडेल ते आम्हाला आवडलं पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून मुलांना आणि मुलींना एकत्र येऊन आता एकमेकाला वधूवर संशोधन कार्यक्रम आपला चालू झालेला आहे. आता हे सर्व करण्याकरता समाजाला एक चांगलं कठोर परिश्रम करावे लागले, त्यामध्ये सगळ्यांना एकत्र आणायची एक प्रक्रिया करावी लागली. हे करत असताना काही मंडळी जी आपल्या डोळ्यासमोर होती त्याच्यामध्ये पहिली जी माझ्या डोळ्यासमोर कुठल्याची येत असेल तर तो आमचा प्रसाद करता टाळ्या व्हायला पाहिजे. खरं कारण आज बघितलं तर अशा प्रकारचा कार्यक्रम एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे त्यांनी. त्या सॉफ्टवेअरद्वारे मुला मुलींचं म्हणजे राईट फ्रॉम द सिलेक्शन टिल द फायनल सिलेक्शन अशा पद्धतीचं संपूर्ण सॉफ्टवेअर त्यांनी डेव्हलप केलं आहे. आणि या छोट्याशा आमच्या या 8-10 स्क्वेअर फुटामध्ये जवळपास आज 150वर जास्त, मला वाटतं 170-180 मुलं मुलींच्या आज या ठिकाणी प्रत्यक्ष कुटुंब सोहळे एकमेकांची थेट भेट होती, त्यांच्या पाल्याला एकत्र घेतलं जात आहे. आणि जवळपास ज्यांना एकमेकांशी बोलायचं आहे त्यांचा प्लॅटफॉर्म त्यांनी या ठिकाणी तयार करून दिला आहे. त्याबद्दल प्रसाद आणि त्याच्या आयोजक रूपाताई या सर्वांचं या ठिकाणी कौतुकच करायला पाहिजे. मित्रांनो, आता खरं म्हटलं तर प्रसादाविषयी 2 शब्द सांगितले पाहिजे, कारण परत आपण निघून जाऊ, आपल्या कार्याला लावून जाऊ. प्रसाद जर तसा म्हटला तर डबल MBA झालेला ग्रस्त, PhD झालेला ग्रस्त आहे आपल्या समाजामधला. इतरही व्यवसाय करून तो पुढे जाऊ शकला असता. 20 वर्षानंतर थबकला, त्याचं लक्षात आलं की नाही, सामाजिक या ठिकाणी काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला करायला हवी.
आणि म्हणून त्यांनी मीडिया सेक्शनमध्ये प्रचार सुरू केला. त्याचं गोल्डन न्यूज मीडिया सेक्शन तयार केलं. त्यामार्फत लोकांना एकत्र जोडण्याची प्रक्रिया चालू केली. त्याच्यातून त्याला सुचलं 2024 साली विवाह प्रसाद ही संकल्पना उदयास आली आणि त्याचं पहिलं आज मूळ रूप या ठिकाणी आपल्या वाड्यामध्ये आज आपण बघतोय. त्याचा सर्व आनंद आम्हाला संपूर्ण आयुष सुवर्णकार समाजाला आणि सर्व शाखीय सनोट समाजाला या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, या निमित्ताने आज एक आधुनिक सॉफ्टवेअर जरी केलेलं हा असा माझ्या अंदाजाने माझ्या कल्पनेने मला तरी वाटतं भारतीय व्यवस्थेमधला पहिलाच उपक्रम असला पाहिजे की ज्या ठिकाणी अशा प्रकारचा हायटेक मेळावा या ठिकाणी अरेंज केला गेलेला आहे. आता या ठिकाणी फक्त 2 शब्द मी मुला मुलींना आणि पाल्यांच्या वतीने सांगतो आणि थांबतो, कारण आपल्याला 11 वाजता पहिलं सेशन सुरू करायचं या ठिकाणी. मित्रांनो, ही जी काही आता आपली अनुरूप जी भेट आहे, आता अनुरूप म्हणजे नेमकं काय तर प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. मी अमुक शाखेमध्ये काम करते किंवा अमुक व्यवसाय मी करतो, मग ती मुलगी कशी असावी प्रत्येकाला या ठिकाणी भिंगात तो स्वतः बघतो, स्वतः आयडियल आहे. त्याला वाटतं मी आयडियल आहे म्हणून माझ्या पद्धतीने ती मुलगी असावी किंवा तो मुलगा असावा. परंतु आयुष्य तसं नाही आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला 19-20 कुठेतरी तडजोड करावीच लागणार आहे आणि संपूर्ण आयुष्य याच्या पुढे मुला मुलींना हे तडजोडीनेच जायचं आहे, एकमेकाला समजून घ्यायचं आहे आणि कुठेतरी त्याचे गुण आहेत, कुठेतरी माझे गुण आहेत, कुठेतरी वैगुण्य आहे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये आहे हे समजून घ्या. लग्नाच्या अगोदर एकमेकाला ओळखा आणि त्यामध्ये जसं आहे तसं ते माझं हे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं आहे. दिस इज मोर इम्पॉर्टंट. आणि आज या निमित्ताने एक चांगल्या पद्धतीचं सुरक्षित, सुसंस्कृत आणि खरं म्हणजे नियोजित पद्धतीने केलेला हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल अशी माझी खात्री आहे. आज जेवढे मुलं मुली या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणची मेजॉरिटी पद्धतीची लग्न या ठिकाणी लागावीत, विवाह ठरावेत असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात आणि आपल्या आहे सुवर्णकार समाजाचा आज एक वेगळं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो, आपल्या सर्वांना मी सुयश नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. पाल्यांना सुद्धा माझी विनंती राहील की येणारी सून ही आपली मुलगी आहे असं समजून पुढचा संसाराचा कार्यक्रम एकंदरीत सगळ्यांचा चांगला व्हावा, सगळ्यांना आनंद मिळावा अशी आपली भावना व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात आज 11 वाजता या ठिकाणी होणार आहे. 11 ते जवळजवळ 8:15 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांची तर भेट होईलच, पण या ठिकाणी असंही मला लक्षात आलं आहे एकंदर प्रसादजी की बरीचशी मुलं मुली आलेली नाहीये, पण मुला मुलींची काळजी करणारे पाल्य आलेले, त्यांचे वडील आलेले, आई आलेली आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी ओपन नेटवर्किंगमध्ये बसून त्यांना सुद्धा या ठिकाणी एकंदरीत त्यांच्या मनाप्रमाणे वधूवर संशोधन करता येऊ शकेल. आज आपण सर्व या ठिकाणी आलात. नव वर्षाच्या शुभेच्छा. चांगले वर संशोधन झाल्यानंतर चांगली लग्न जमवत असं मी या ठिकाणी नरहरी महाराजांना विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरोखरच जे आहे ते माझं आहे हे संस्कार जे आता सरांनी आपल्या सगळ्यांच्या मनावर केले ते आपण नक्कीच आत्मसात केले आहेत. खूप तुम्हाला आम्ही प्रणाम करतो. आज सगळ्यांच्या दिल के करीब असलेल्या हमारे नजरों के भी करीब है आणि खरंच तुम्हाला आम्ही सगळ्या छोट्या मोठ्या रुपेरी पडद्यावर बघून आज जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष भेटीचा योग आला तेव्हा प्रत्येकाला हे वाटतं की तुम्ही संवाद पण आमच्याशी साधावा. म्हणून तुम्हाला सुलेखाताई विनंती करतो आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. सगळ्यांना कितीतरी बघता का? नाही, मी खरंच विचारेल, सगळे बघता का? मग एक छोटासा गेम खेळू का आपण? प्रत्येकाच्या हातात फोन असेल ना, तो काढता का जरा प्लीज? युट्यूबवर जाता का? तिथे सुलेखा तळवलकर दिल के करीब किंवा सुलेखा तळवलकर इंटरव्ह्यू असं लिहिलं असेल, तिथे सबस्क्राईबचं बटन असेल, ते सबस्क्राईब करा. आता प्रत्येक ठिकाणी मी एक छोटासा गेम खेळते.
खरंच करा हा, मस्करी नाही करत आहे. नाही आता काही एवढं प्रेमाने माझ्याविषयी बोलली, एवढं प्रेमाने प्रसाद सरांनी, रूपाताईंनी मला इथे बोलवलंय. तुम्ही एवढ्या प्रेमाने माझं स्वागत केलं. मी काय बोलणार आहे ते ऐकण्यासाठी ते थांबलात. हे केवळ आणि केवळ तुमचं प्रेम आहे. आणि तुमच्या प्रेमापोटी म्हणून आज जे काय आमचं चाललेलं आहे ना दुकान, ते चाललंय. कारण आम्ही जे काही करतो कलाकार मंडळी, ते सगळं काही प्रेक्षकांसाठी करतो. आणि जर का रसिक प्रेक्षक नसेल तर आम्ही कुणीच नाही आहोत. हे झालं कलाकारांबद्दल. एक रसिक आणि दर्दी कलाकार प्रसाद शिवरकर सुद्धा आहे. मी गेली 20 वर्ष त्यांना ओळखते आणि प्रसाद शिवरकर हे नाव कुठेतरी विश्वास याच्याबरोबर त्याचं समीकरण आहे. कारण आतापर्यंत मी प्रसाद सरांना जे काही ते बोलतात ना ते करून दाखवताना बघितलेलं आहे. खरं तर इंजिनियर माणूस, पण त्याच्यानंतर त्यांनी ते वास्तू शिकले, वास्तू प्रसाद सुरू केलं. त्यानंतर त्यानंतर काही वर्षानंतर गोल्डन आय बद्दल आम्ही बोललो होतो, त्यांनी गोल्डन आय सुरू करून दाखवला. त्यानंतर म्हणजे वेगळं क्षेत्र होतं त्यांच्यासाठी. ही सगळी क्षेत्र वेगवेगळी आहेत, पण प्रत्येकाच्या बद्दल जेव्हा ते बोलतात आपुलकीने तेव्हा ते करून दाखवतात. आणि एका मीटिंग मध्ये ते वधूवर सूचक मेळाव्याबद्दल सुद्धा बोलले होते. आणि आज विवाह प्रसाद सुद्धा आपण बघतोय, तर ते सुद्धा त्यांनी करून दाखवलंय. आणि मी त्यांना खूप वर्ष ओळखते, जवळपास 20 वर्ष ओळखते. आणि डोळे झाकून विश्वासानं इथे तुम्ही तुमच्या मुलांचं किंवा स्वतःचं नाव नोंदवा. आणि इथे फक्त आणि फक्त विश्वास आणि प्रेमच मिळेल तुम्हाला. कारण गेली कित्येक वर्ष ते फक्त माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या परिचयाचं नाहीये, तर माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि त्याच विश्वासाच्या कारणामुळं आज सुलेखा तळवलकर एक नवीन YouTube चॅनल मी चालू करते फक्त प्रसाद सरांसाठी. आणि विवाह प्रसाद त्याचे स्पॉन्सर असणार आहेत. आणि कार्यक्रमाचं नाव असणार आहे शादी का लड्डू. आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम मी आणि प्रसाद सरांनी ठरवलं की आपण सगळ्यांना हे सांगूया की शादी का लड्डू जसं दिल के करीब आहे तसं शादी का लड्डू वेगळं एक चॅनल असणार आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही सगळेजण असणार आहात. म्हणजे फक्त दिल के करीब मध्ये फक्त सेलिब्रिटीज असतात, तर इथे फक्त सेलिब्रिटीज नसून ते तर असणारच आहे डेफिनेटली. कारण लोकांना अट्रॅक्ट करायला ते आपल्याला लागतंच. पण इथे जे ऍक्च्युअली आहेत ना, आई वडील आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, मुला मुलींच्या काय समस्या आहेत, त्यांचे आम्ही इंटरव्ह्यूज घेणार आहोत. असा एक आगळा वेगळा आणि आपल्याला उपयोगी असा पॉडकास्ट असणार आहे. आणि त्याचं होस्टिंग सुद्धा मी करणार आहे. तो सुद्धा कार्यक्रम दिल के करीब असणार आहे. पण कसं आहे, शादी का लड्डू जो खाए वो पचता है, जो ना खाए वो भी पचता है. तो जसं दिल के करीबला तुम्ही खूप प्रेम दिलं, तसं शादी का लड्डूला खूप प्रेम द्या. थँक्यू. मी काय म्हणावं मला कळत नाही. फक्त शादी का लड्डू म्हणायला म्हणून किती गोड असं आम्ही म्हणतो. याच्या पलीकडे अजून काय हवं, पण आपलं मन आहे की अजून हवंच आम्हाला. तुम्ही आमच्या सोबत आहात हे बघून आणि ऐकून आणि अनुभवून आम्हाला खूप आनंद होतोय. एक गोष्ट सांगायची राहिली की शादी का लड्डूसाठी आम्ही प्रत्येकाच्या घराघरात जाणार आहोत. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा छान स्वागत करावं सगळ्यांचं. आणि कारण दिल के करीबच्या वेळेला मला खूप जणांनी सांगितलं आम्हाला ना लोकेशन स्पॉन्सर्स लागतात बरं का. सो पुण्यामध्ये सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा आम्ही काही रेस्टॉरंट्स किंवा स्टुडिओज मध्ये शूटिंग करतो. असं सुद्धा आमच्याकडे सांगण्यात आलं की मी आमच्या घरी करा ना, आम्हाला तुमची सिरियल खूप आवडते, तुम्ही आमच्या घरी येऊन शूट करा, 2च तर तास लागतात ना. तर या कॉन्सेप्टवरती आम्ही दोघांनी असा विचार केला, मी आणि प्रसाद सरांनी, की आपण जो इंटरव्ह्यू घेऊ, जो पॉडकास्ट करू, तो प्रत्येकाच्या घरात जाऊन करू. जेव्हा पहिला एपिसोड होईल ना, तेव्हा कमेंट सेक्शन मध्ये प्लीज नक्की आम्हाला कळवा की कुणाला म्हणजे कुणाच्या घरी आम्ही
जाऊ शकतो किंवा आम्ही वेलकम आहोत, प्लीज आम्हाला नक्की कळवा कमेंट्स. सुरेखाताई, आज प्रत्येकाला असं वाटतं आहे देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के और अब दरवाजा खोल के. बरोबर. आणि आज खरोखरच खूप म्हणजे आनंद द्यायला गेलो घ्यायला गेलो आणि एकत्रित होऊन आनंद वृद्धिंगत झाला, असंच वातावरण निर्माण झालं आहे. अहिर सुवर्णकार समाजाचं हे मंगल कार्यालय मांगल्याने आणि आनंदाने आज भरलेलं आहे. आम्हा समस्त विवाह प्रसाद टीम तर्फे तुम्हा मान्यवरांचे आभार कसे मानावे हे कळतच नाहीये, परंतु आम्ही हे मात्र निश्चितपणे तुम्हाला प्रार्थना करतो, तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमच्या सोबत आहात आणि कायम आमच्या सोबत राहा, म्हणजे खरोखरच आनंद वृद्धिंगत होत जाण्याचाच हा प्रवास आज सुरू झाला आहे. आज आपला हा विवाह प्रसाद कौटुंबिक भेट सोहळा या सुंदर ठिकाणी ज्या या कार्यालयाने मंगल कार्यालयाने अनेक मंगल कार्य साठी वेन्यू प्रोव्हाइड केला आणि अनेक मंगल कार्य इथे घडत आली, अनेकांच्या आठवणी इथे आहेत, अनेकांच्या स्मृती इथे आहेत आणि आजचा हा कौटुंबिक भेट सोहळाही साजरा होतो आहे. त्या अहिर सुवर्णकार समाज कार्यालयाच्या सगळ्या कार्यकारिणीला सुद्धा आम्हाला खूप छान त्यांना म्हणावंसं वाटतंय की आज तुमच्यामुळे सुद्धा खूप आनंद आम्हाला एकत्रितपणे इथे जमून साजरा करता आला. तर अहिर सुवर्णकार समाजाच्या कार्यकारिणींनी आम्हाला अशी विनंती केली की त्यांना विवाह प्रसाद या आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या अनुषंगाने प्रसाद शिवरकर आणि विवाह प्रसादच्या अध्यक्षा रूपाताई यांचा स्वागत सत्कार करण्याची इच्छा आहे. तर अहिर सुवर्णकार समाजाच्या समस्त कार्यकारिणीला आम्ही विनंती करतो, आपण व्यासपीठावर यावं. अहिर सुवर्णकार समाजाच्या तर्फे एक आगळी वेगळी भेट प्रसादजींना आणि रूपाताईंना द्यायची आहे. अहिर सुवर्णकार समाजाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष महोदय आणि समस्त कार्यकारिणी, श्री प्रसाद शिवरकर आणि सौभाग्यवती रूपाताई शिवरकर. सौभाग्यवती रूपाताई शिवरकर आणि अर्थातच आजच्या प्रमुख अतिथी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि काय बोलायचं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय तेच आनंद. तुम्हाला आमच्याकडनं ही छोटीशी भेट.
रूपाताईंना विनंती करतो. सुलेखाताईंचं पण स्वागत करूयात आपण. अहिर सुवर्णकार समाजातर्फे ही छोटीशी भेट. अहिर सुवर्णकार समाजाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत श्री नंदकुमार सर यांचं सुद्धा स्वागत करूया. अहिर सुवर्णकार समाजातर्फे यांचंही स्वागत करूया. गेले आपण 5-1.5 तास अत्यंत एक सुमधुर आवाजातून सर्व सुंदर वर्णन आणि या संपूर्ण एक सुंदर वातावरणात त्यांच्या आवाजाने भर आणि अत्यंत उत्कृष्ट असं सूत्रसंचलन जे करत आहेत त्या अर्चना प्राजक्ता जोगळेकर यांना मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने पराग वस्तुरकर, सर्व कार्यकर्णी, देवेंद्र घोटनदीकर, बरोबर आज एक ह्या संपूर्ण वातावरणात आणि ह्या वाड्यामध्ये एक सुंदर आणि एक अविस्मरणीय असं कार्य आणि एक जो काही हा संपूर्ण कार्यक्रम आखला तो प्रसाद आणि त्या विवाह प्रसाद संस्थेने समस्त अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने त्या सर्व परिवाराचं सुलेकरांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. Yes, over to him, over to Prasad ji, and over to those who have come here as a candidate. ज्यांची थेट भेट एकमेकांशी व्हायची असे उपवर कुटुंब असं म्हणूयात, कारण आपण मूळ उद्देश तोच आहे, कौटुंबिक भेट आज होणार आहे. तर त्या कुटुंबांना ज्यांना नंबर्स दिलेले आहेत, अलॉट केलेले आहेत, वेळ आणि मुहूर्त न चुकवता त्या सगळ्यांना आम्ही विनंती करतो की त्यांना दिलेल्या नंबरनुसार त्या टेबलच्या तिथे जावं आणि कौटुंबिक भेट सोहळ्याला आपण प्रारंभ करत आहोत. तुमच्या मदतीला विवाह प्रसादचे स्वयंसेवक आहेत. याशिवाय तुम्हाला आधी सगळ्या इन्स्ट्रक्शन, सगळ्या सूचना सगळं मिळालेलं आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ह्याही गोष्टीची घोषणा करतो की विवाह प्रसाद कौटुंबिक भेट सोहळा हा सुरू राहणार आहे आपला संध्याकाळपर्यंत आणि मध्ये आपल्याला एक स्नेहभोजनासाठी एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. स्नेहभोजनाची अशी वेळ निश्चित केलेली नाहीये. दुपारी 1 ते 3च्या मध्ये ज्या ज्या कुटुंबांना त्यांची भेट घेऊन झालेली आहे ते जेवायला जाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि टॉप फ्लोअर वरती सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. भोजनाचा लाभ घ्यावा, आस्वाद घ्यावा आणि कौटुंबिक भेट सोहळ्याला विवाह प्रसाद तर्फे खूप खूप शुभेच्छा. याशिवाय विवाह प्रसाद संस्थेतर्फे काही समाज रत्नांचा सत्कार आपण करणार आहोत. तो कार्यक्रमही आपण ह्या कौटुंबिक भेट सोहळ्याच्या अनुषंगाने घेणार आहोत. विवाह प्रसाद आणि गोल्डन आय तर्फे समाजामध्ये महत्वपूर्ण कार्य करत आलेल्या अनेक संस्था आहेत, त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत, अशा काही व्यक्तिमत्वांचा आज सत्कार देखील होणार आहे. असा हा सुंदर सोहळा, भेटीचा सोहळा, आनंदाचा सोहळा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा सोहळा आता प्रारंभ होतो आहे आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. प्रसादजी, ओव्हर टू यू. 11 वाजता आपण सगळ्यांच्या मीटिंग अरेंज केलेल्या आहेत, त्यामुळे 1 मिनिटात आता तो भेट जो कार्यक्रम म्हणतो आपण तो सुरू होईल. परंतु जे काही मान्यवर आहेत ते इथं बसू शकतात आणि मधल्या काळामध्ये आपण जो समाजरत्न पुरस्कार सोहळा करणार आहोत तो थोड्या वेळाने सुरू करू.
पहिल्यांदा ज्यांच्या मीटिंग लागलेल्या आहेत त्यांना त्यांच्या टेबलवर सीटवरती जाऊन बसण्याकरता मी रिक्वेस्ट करतो. धन्यवाद. आणि मुलांनी मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी कृपया तुम्हाला जे काही किट दिलेलं आहे त्यामध्ये तुमचे बॅच आहे ते बॅच आपण गळ्यात घालावे म्हणजे समोरच्या माणसाला कळेल की कुठली मुलगी आहे किंवा तिचे आई वडील आहेत की कुठला मुलगा आहे. तर ते आयडेंटिफिकेशन जे आहे ते फार महत्वाचं आहे. तर आपण सुरू करू. या समस्त पुरस्कारार्थी मान्यवरांनी त्यांची नावं जेव्हा घोषित होतील तेव्हा पुरस्काराचा स्वीकार करावा ही विनंती. तर आज आपण सगळे स्नेहीजन, उपवर कन्यापुत्र, उपवर कुटुंब असं आपण म्हणूयात, जास्त व्यवस्थित होईल ते. तर अशी आपण सर्व स्नेही मंडळी आजच्या या मंगलमय कौटुंबिक भेट सोहळ्यास उपस्थित आहात. आता आपण त्या समाजरत्नांना सन्मानित करणार आहोत ज्यांनी निस्वार्थपणे सामाजिक कार्यास हातभार लावलेला आहे. त्यांची निशुल्क विवाह मंडळात तर्फे त्यांनी सेवा दिलेल्या आहेत. अशा काही समाजरत्नांना आता आपण सन्मानित करतो आहोत. आपल्या मान्यवरांना विनंती करते. श्री प्रमोद दुसाने आणि यशवंत सौंदरकर यांची नावं सुद्धा या सगळ्या लिस्ट मध्ये आहेत. तर मला असं वाटतं मी ज्यांची नावं घेतली त्या सन्मानार्थींना मी विनंती करते विवाह प्रसादच्या वतीने आपण ह्या सन्मानाचा स्वीकार करावा. पुढे येऊन थांबावं त्यांनी. आपण पुरस्कार सोहळ्यास प्रारंभ करत आहोत. विवाह प्रसाद या संस्थेतर्फे समाजामध्ये तुम्ही सर्वांनी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्व पुरस्कारार्थींना, त्या सर्व पुरस्कारार्थींच्या कार्याचा आज या कौटुंबिक भेटीच्या अनुषंगाने सोहळ्याने तुमच्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी असा विवाह प्रसादचा मानस आहे. आपण सर्व पुरस्कारार्थींनी या सन्मानाचा स्वीकार करावा. एक छोटीशी आठवण भेट विवाह प्रसाद तर्फे तुम्हा सर्वांना देण्यात येणार आहे. त्याचा कृपया स्वीकार करावा. आतमध्ये उपस्थित असलेल्या कुटुंबीय जनांना विनंती करतो थोडीशी आपण शांतता राखूया. आज खरोखरच छान वाटतंय ना. सगळीकडे कसा आनंदी आनंद आहे. हे सगळ्यांच्या चर्या प्रसन्न आहेत. खरं सांगितलं तर आनंद आपल्या सगळ्यांच्या हृदयात असतो. प्रत्येकाला आनंदी आणि सुखी राहायचं असतं. पण काही घटक असे असतात की जे हा सगळा आनंद आपल्यापर्यंत पोहोचवतात मुख्यत्वे करून. अशाच घटकांना आपल्या कुटुंबासाठी आपण नेहमीच मेहनत करत असतो. जे समाजासाठी मेहनत करतात आणि वसुधैव कुटुंबकम अशी ज्यांची मानसिक प्रेरणा असते अशा पुरस्कारार्थींना आपण आज सन्मानित करणार आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वंडेरे साहेब आणि आजच्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या दिल के करीब असलेल्या सुलेखाताई यांना विनंती करतो पुरस्कारार्थींचा सन्मान करावा. तुमच्या शुभ हस्ते विवाह प्रसाद तर्फे ती भेट पुरस्कारार्थींना द्यावी. सर्वप्रथम श्री बाळासाहेब दुसाने, मी ज्यांची नावं घेत त्यांनी कृपया तयार राहावं. बाळासाहेब दुसाने. आणि फोटो घेणाऱ्यांनी पण तयार राहावं.
आज फार मस्त दिवस आहे. आजच्या आठवणी जपून ठेवायच्या कॅमेरात आणि हृदयात. श्री मोहन घोडनदीकर, लगेच पटापट फोटो काढूयात आपण. आलेली सुवर्ण संधी दौडायची नसते. बरं, आता मला आत्म सूचना आली आहे की मॅडम तुमचा आवाज हळू करा, त्यामुळे मी हळू आवाजात बोलते. तर कृपया सगळ्या पुरस्कारार्थींनी तयार राहा. श्री मोहन घोडनदीकर, श्री कृष्णा बागुल. श्री मोहन घोडनदीकर, सगळ्या पुरस्कारार्थींना विनंती आहे, मी हळूच बोलणार आहे, त्यामुळे आजची महत्वाची मीटिंग सुरू आहे. श्री शामराव बिरारी, श्री शामराव बिरारी. श्री सतीश सोनकीरकर या. श्री जयवंत पौलस्ते, फोटो पटापट क्लिक होत आहेत आणि ज्यांना फोटो हवेत त्यांनी विवाह प्रसादशी नक्की कॉन्टॅक्ट करायचा. फोटो सगळ्यांना मिळतील. श्री जयवंत पौलस्ते आले. जयवंत पौलस्ते, श्री जयवंत पौलस्ते. श्री श्रीनिवास बागुल, या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी खूप काही दिलंय समाजाला. खूप लोकांच्या ऋणानुबंधांचं जे काय श्रेय जातं ते यांना जातं. त्यामुळे विवाह प्रसाद तर्फे या सगळ्यांचं खूप खूप ऋण व्यक्त करतो आहोत. श्री किरण देवरे, श्री श्रीनिवास बागुल आणि श्री किरण देवरे. यानंतर श्री संजीव खडके, श्री दिलीप महत्कर, श्री अशोक शेरेकर, श्री अशोक शेरेकर, श्री विजय काजळे, सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे कार्यकर्ते त्यांचं वय किंवा मर्यादा निश्चित न करता कार्य करतायत. समाजकार्य सोपं नाही, पण फार उपयुक्त आहे. प्रत्येक सामाजिक कार्यास ज्यांचा ज्यांचा हातभार लागलाय त्या सगळ्यांचं आम्ही ऋण व्यक्त करतो. श्री प्रकाश थोरात, श्री प्रकाश थोरात,
अतिशय चांगला कार्यक्रम हा घेतलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या सगळ्या पुरस्कारार्थींचं कार्य विवाह प्रसादासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणून आम्ही ऋण व्यक्त करतो आहोत आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. श्री अनिल सुखेनकर, श्री अनिल सुखेनकर, श्री सुमेध गंगेले, श्री प्रमोद दुसाने, श्री यशवंत सौंदरकर, श्री यशवंत सौंदरकर, या सोनारवाड्यामध्ये 16 एप्रिल 2006 रोजी मी कैलासवासी उज्ज्वल येवलेकर, कैलासवासी विनायक लष्करे या तिघांनी स्वखर्चाने इथेच मेळावा घेतला होता आणि तो 100% यशस्वी झाला. धन्यवाद. यशवंत सौंदरकर, श्री यशवंत सौंदरकर. या 100% यशस्वी झालेल्या समाज सेवकांच्या आशीर्वादाने आजचा विवाह प्रसादचा सोहळा देखील 100% यशस्वी होणार अशी कुठेतरी खात्री वाटते. आज सगळ्या दिग्गज मान्यवरांची उपस्थिती, त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत. प्रसादजी, समस्त मान्यवरांचं आणि तुम्हा सगळ्यांचं सुद्धा ऋण शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नाही. जे शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नाही त्याच्यासाठी एक औपचारिक पद्धत आपल्या संस्कृतीने दिलेली आहे. शब्दात व्यक्त करता न येण्यासारखी गोष्ट म्हणजे आभार. म्हणून आभार प्रदर्शनाचाही एक कार्यक्रम आपल्या संस्कृतीने प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ठेवलेला असतो. तर हे मोठं कठीण कार्य आहे. आभार व्यक्त करता येणं हे खूप महत् कठीण असतं. तरी देखील विवाह प्रसादच्या अध्यक्षांकडे आम्ही ती जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी समर्थपणे त्या तयार आहेत. तर रूपाताई, आभार प्रदर्शन करावं. आदरणीय मान्यवर, वधू, पालक व समाज बांधव, मी रूपा शिवरकर, विवाह प्रसाद संस्थेची अध्यक्षा म्हणून आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. या उपक्रमात नोंदणी करून सहभाग नोंदवणाऱ्या सर्व वधूवर व त्यांच्या पालकांचे मनपूर्वक आभार. पुण्याबाहेरून आलेल्या कुटुंबांचे विशेष आभार. आपला विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमारजी वडनेरे काका यांचे मनस्वी आभार. आपल्यासोबत उपस्थित असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री सुलेखा तळवलकर मॅडम यांचेही मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे सांभाळणाऱ्या सौ प्राजक्ता चोबळेकर यांना विशेष धन्यवाद. तांत्रिक संकल्पना प्रत्यक्षात आणणारे विवाह प्रसादचे संस्थापक श्रीयुत प्रसाद शिवरकर यांचेही मनपूर्वक आभार. नोंदणी, चौकशी, पसंती व तिकीट प्रक्रियेमध्ये सर्वांना सातत्याने माहिती देणाऱ्या आमच्या मानसी मॅडम यांचेही विशेष आभार. त्यांचा संयम हा या सोहळ्याच्या यशाचा मोठा आधार आहे. व्यवस्थापन, सजावट व लॉजिस्टिक सांभाळणाऱ्या गोल्डन इव्हेंट टीम तसेच श्रीयुत सागर गंगेले सर, श्रीयुत सॅम शर्मिल सर आणि सौ ऐश्वर्या घाडगे मॅडम यांचेही मनापासून आभार.
सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि सुवर्णकर समाज कार्यकारी मंडळाचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच प्रोडक्शन, फोटोग्राफी, व्हिडिओ, साऊंड, लाइटिंग, केटरिंग, स्वागत, रजिस्ट्रेशन, स्वयंसेवक टीमचेही मनापासून आभार. काही नावे जर अनावधानाने सुटली असतील तर त्या सर्वांचेही मनपूर्वक धन्यवाद. गुंतती स्वप्ने बहरती. विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात. विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात. गोड हास्याच्या गप्पा झडती. नव्या ओळखीला वाटा मिळती. शुभमंगल सावधान. वधूवर जुळती मनाने. परिवार भेटती प्रेमाने. गोड क्षण जुळती. स्वप्ने फुलती. विवाह प्रसाद सो पूर्वीच्या काळी जी लग्न व्हायची तेव्हा एक मध्यस्थ असायचा आणि तो एक मध्यस्थ जो होता तो एक विश्वासू माणूस असायचा आणि अलीकडे असं बघायला मिळतं की तो मध्यस्थच कुठे नाहीये. सो मला असं वाटतं की प्रसाद शिवरकर, मी त्यांना 20-25 वर्ष ओळखतेय आणि असा एक विश्वासू माणूस आहे प्रसाद शिवरकर, जो वधूवरांचं ते जे मीडिएशन असतं ते नक्की करू शकणार आहे. आणि मुळातच जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा एक सेटल्ड माणूस आहे, एक छान त्यांचं कुटुंब आहे, सुंदर बायको आहे, सुशिक्षित मुलं आहेत. सो अशा माणसाकडे, आणि जो मी स्वतः ओळखते त्यांना 20 वर्षात कधीही न खोटं बोललेला माणूस आहे आणि या सगळ्या क्वालिटीज त्यांच्यामध्ये आहेत. त्यांच्याकडून मी वास्तूची सगळी कामं सुद्धा करून घेते आणि माझी जी फॅमिली आहे किंवा फ्रेंड सर्कल आहेत, सो डोळे झाकून विश्वास ठेवावा असा हा माणूस आहे. आणि दोन्ही त्यांच्या ज्या संस्था आहेत, विवाह प्रसाद सुद्धा आणि वास्तू प्रसाद सुद्धा, याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवा अशाच ह्या संस्था आहेत. तर मला असं वाटतंय की अशा ठिकाणी जर का आपण नाव नोंदवलं, आणि विवाहामध्ये काय लागतं, लग्नामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे विश्वास. सो म्हणून मला असं वाटतं की इथे नाव जर का आपण नोंदवलं तर आपलं नक्कीच फ्युचर चांगलं आहे. आपला हा जो काही प्रवास आम्ही बघतो की यामध्ये आपण अनेक सिरियल्स असतील किंवा अनेक पिक्चर्स असतील यामध्ये आपण काम करताय, परंतु आपला जर हा जो खडतर प्रवास यामध्ये आपण नेहमीच जर बघितलं की आपण नेहमी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर बघितलं तर थोड्याफार अडचणी देखील असतात, परंतु आपण या सर्वांवर मात करत आज या इंडस्ट्रीमध्ये उभ्या आहात. तर हा प्रसंग किंवा हे जे काही आहे हे नक्की कसं राहिलं? आता विवाह संस्थेमध्ये आले आहे किंवा विवाह प्रसादमध्ये आले आहे आणि हा जो सगळा सोहळा इथे चालू आहे तो लग्नाच्या संदर्भात आहे म्हणून हे उत्तर असं नाही आहे. पण एक एकत्रित कुटुंब संस्था जी असते, जॉईंट फॅमिली, त्याच्यामुळे हे सगळं शक्य होतं. कारण कलाकारांचं आयुष्य तुला माहितीच आहे कसं असतं, 15-15, 20-20 तासाच्या शिफ्ट्स असतात आणि जेव्हा एक भक्कम कुटुंब आपल्या मागे उभं असेल, जशी माझी सासू होती, माझे आई वडील, माझा नवरा, माझी दोन्ही मुलं खूपच समंजस आहेत, म्हणून मी केवळ मला असं वाटतंय की करिअर करू शकले, नाही तर ते शक्य नसतं. जर का आपल्याला पुढे जाऊन काहीही करायचं असेल, कुठलंही करिअर पर्स्यू करायचं असेल, तर एक फॅमिली, एक भक्कम कुटुंब खूप महत्त्वाचं असतं, ज्यांचा आपल्यावरती आणि आपला त्यांच्यावरती विश्वास असायला पाहिजे. विवाह प्रसाद विवाह संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते आता आपल्या सोबत आहेत, प्रसादजी शिवरकर. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. आता काय सांगाल, अतिशय उत्कृष्ट असं या वधूवर मेळाव्याचं आयोजन आपण केलं. या ठिकाणी अभिनेत्री सुलेखाताई तळवळकर ह्या देखील होत्या आणि उद्घाटन सोहळा पार पडलाय, नक्की काय सांगाल? आपण हा विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा जो आहे, मेळाव्यासाठी जे खास सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे, या सॉफ्टवेअरच्या थ्रू हा पहिलाच परंतु अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वधूवर कुटुंब भेट सोहळा अरेंज केलेला आहे. ह्यामध्ये बेसिकली आम्ही मेळाव्याकरता वेगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर तयार केले. या सॉफ्टवेअरमधून आपल्याला काय मिळतं, तर ह्यामध्ये मुलांनी आणि मुलींनी प्रत्यक्ष समोरासमोर अर्ध्या तासाची भेट घ्यायची आहे. तर ही भेट त्यांच्या तिकिटावरती आपण मेन्शन केलेली असते. सॉफ्टवेअरमधून त्यांना एक तिकीट जनरेट होतं. या तिकिटामध्ये कुठल्या मुलांनी
कुठल्या मुलीच्या फॅमिलीबरोबर किती वाजता कुठल्या टेबलावरती भेटायचं हे सगळं मेन्शन केलेलं आहे. आज आपण आता इथं बघतच असाल की अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्यांना तिकीट मिळालेले आहेत. तिकिटावरती टेबल नंबर जनरेट झालेले आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्या प्रकारच्या मीटिंग्स या ऑलमोस्ट होत आलेल्या आहेत. दिवसभर आम्ही या मीटिंग्स अरेंज केल्या. जवळजवळ 40 कांदे पोह्यांचे कार्यक्रम आजच्या या सोहळ्यामध्ये पार पडलेले आहेत. एक जरी कांदे पोहेचा कार्यक्रम आपण करायचं म्हटलं तर 2 ते 3 महिने लोकांना वेळ लागतो. पण आज इथं आम्ही 40 फॅमिलींचे कांदे पोह्याचे कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये केलेत. इथे जवळजवळ 100 मुलं आणि 60 मुली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आले होते आणि नुसते त्यांनी अटेंड केलेला नाही मेळावा. जरी आजचा मेळावा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हायटेक असला तरी त्याला आपण एक पारंपरिक स्वरूपाचं स्वरूप दिलेलं आहे किंवा एक पारंपरिक पद्धतीने स्वरूप दिलेलं आहे. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये मध्यस्थी काम करायचे त्याप्रमाणे आता हे आपलं सॉफ्टवेअर मध्यस्थीचं काम करतं. नक्कीच आपली ही जी काही संस्था आहे या माध्यमातून आपण आज हा प्रोग्राम तर घेतलाय आणि आपली वास्तुप्रसाद ही देखील संस्था या आपण हे दोन्हीही कसं म्हणजे हे करताय किंवा या माध्यमातून आपण कशा पद्धतीने कार्य करताय? वास्तुप्रसादतर्फे मी रेग्युलर लोकांच्या घरी जातो, पत्रिका बघतो. बरेच लोक लग्नाकरता पत्रिकेकरता मला कॉन्टॅक्ट करत असतात की आमचं लग्न कधी होईल. पत्रिकेप्रमाणे योग असतात परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की मध्यस्थीची कमी असल्यामुळे ते योग काही जुळून येत नाहीत. मग परंतु हा विवाहप्रसाद जो आहे विवाहप्रसादतर्फे कुठेतरी काहीतरी त्यांच्या पत्रिकेला सपोर्ट मिळतो आहे आणि जेणेकरून त्यांचे लग्न जुळण्याकरता पत्रिका प्लस मेळावा दोन्ही त्यांना मदत करत आहे. ही पूर्ण महाराष्ट्रातून आलेली हे सर्वजण होते? हो, संपूर्ण महाराष्ट्रामधून इथे सोनार समाजाची संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत आणि सर्व जातीय सोनार किंवा सर्व शाखीय सोनार लोक इथे जमलेले आहेत. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रुपाताई शिवरकर या आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. ताई, काय सांगाल? अतिशय उत्कृष्ट या वधूवर मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे. असंख्य गर्दी या ठिकाणी दिसतीये. काय सांगाल? या मेळाव्यासाठी महाराष्ट्राबाहेरून म्हणजे फक्त पुण्यातून नाही, महाराष्ट्राबाहेरून वधूवर आलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी. त्यांचे पालक या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही उत्कृष्ट नियोजन केलेले आहे. प्रत्येकासाठी 1 to 1 मीटिंग अरेंज केलेली आहे. अर्धा तासाचा स्लॉट हा प्रत्येकासाठी आपण ठेवलेला आहे की ज्याच्यामधून ती एकमेकांना जाणून घेऊ शकतात. वास्तुप्रसादचे संस्थापक प्रसाद शिवरकर यांच्याकडे अनेक जण येतात. जेव्हा आपण वास्तूचे व्हिजिट करतो त्यावेळेस पत्रिका मार्गदर्शन सुद्धा केले जाते. त्याच्यामधूनच हे आपण विवाहप्रसादची संकल्पना पुढे आली की मुलींचे विवाह कसे जमतील किंवा मुलींचे विवाह का जमत नाही या गोष्टीमधूनच आपल्याला कळालं की विवाहप्रसादची निर्मिती करून याच्यामधून आपण वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे. विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात. विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात. गोड हास्याच्या गप्पा झडती नव्या ओळखीला वाटा मिळती. शुभमंगल सावधान वधूवर जुळती मनाने. परिवार भेटती प्रेमाने. गोड क्षण जुळती स्वप्ने फुलती विवाह प्रसाद सोहळ्यात नवीनाती गुंफती. शुभमंगल सावधान कांदे पोह्यांचा हा सोहळा परंपरेला नवरूप देतो. अनुरूप कुटुंब एकत्र आणतो. नवीन ते फुलवित जातो. वधूवर जुळती मनाने. परिवार भेटती प्रेमाने. गोड क्षण जुळती स्वप्ने फुलती विवाह प्रसाद सोहळ्यात नवीनाती गुंफती. शुभमंगल सावधान विवाह प्रसाद
नव्या विश्वासाने नाती जुळती मने गुंतती स्वप्नी बहरती विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात गोड हास्याच्या गप्पा झडती नव्या ओळखीला वाटा मिळती शुभमंगल सावधान वधूवर जुळती मनाने परिवार भेटती प्रेमाने गोड क्षण जुळती स्वप्ने फुलती विवाह प्रसाद सोहळ्यात नवी नाती गुंफती शुभमंगल सावधान विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद विवाह प्रसादच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला येताना एक वेगळा आनंद वाटला की वेगळ्या पद्धतीने सुंदर असं नियोजन केलेले आहे. या निमित्तानं मुलगा आणि मुलगी समोरासमोर बोलू शकतील आणि सहजपणे त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतील. त्यामुळे ही संकल्पना मला खूप आवडली. धन्यवाद. सुंदर झालंय. एक नंबर मॅनेजमेंट सगळी चांगली आहे. उत्तम आहे सगळं. खूप छान वाटला. मस्त उपरेषा वगैरे छान होती. विवाह प्रसादमध्ये आल्यामुळे सगळ्यांना एक नवीन जोडप्यांना नवीन एक उमेद. आज विवाह प्रसादच्या कार्यक्रमाला आलो आहे. आजचा कार्यक्रम खूप छान आयोजित केलेला आहे. पहिल्यांदाच एवढं हायटेक कार्यक्रम बघितला आहे आम्ही, की जिथे प्रत्येकासाठी वेगळी मीटिंग रूम आहे, प्रत्येकाचे स्लॉट्स बुक आहेत, कुठेही मिसमॅनेजमेंट अशी होत नाही आहे. खूप छान अरेंजमेंट आहे. विवाह प्रसादने हा जो कार्यक्रम केला आहे तो खूपच छान अरेंज केलेला आहे आणि प्रत्यक्ष भेट इथे होत असल्यामुळे जो घरी पूर्ण आपला वेळ जातो ते पहिल्यांदा कोणी येतं पाहायला येणार, आपण जाणार, त्याच्यामध्ये साधारणपणे 1 महिना जातो. तर इथे म्हणजे दोन्ही पार्टीज म्हणून आपण दोघी एकमेकांना समोरच्या समोर भेटतात. काही आणि वेळ पण पुरेसा दिलेला आहे 30 मिनिटाचा. त्याच्यामध्ये व्यवस्थित ओळख होते, ओळखी निघतात. मुलं मुली सेपरेट भेटायचे ते सेपरेट भेटू शकतात. तर छान अरेंजमेंट आहे. थँक्यू. नमस्कार, मी ज्योती संजय बाविस्कर कल्याणहून आली आहे. माझा मुलगा लग्नाचा आहे, त्याच्यासाठी मी इथे आलेली आहे. इकडचं नियोजन खूप छान आहे. विवाह प्रसाद जो आहे ग्रुप त्याच्यातर्फे आम्ही आलो आहे. खूप सुंदर नियोजन आहे, आम्हाला आवडतं. विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद